जय महाराष्ट्र. मी ललित माळी, शिवसेना विधानसभा संघटक, धुळे शहर. मित्रांनो, आज धुळे शहराचा जो काही कचरा डेपो आहे त्याची जी दुरावस्था झालेली आहे त्याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे. कचरा डेपो हा शहराच्या 7 ते 8 किलोमीटर दूर पाहिजे. मागील काही वर्षापासून तो ठरावही झाला होता महानगरपालिकेत, तरी सुद्धा आपला कचरा डेपो चालूच आहे. बायो मायनिंग च्या याचे 2 टेंडर निघाले. घन कचरा व्यवस्थापन 1 लाख टन कचरा सुरुवातीला यांनी त्याच्यावर प्रक्रिया केली, नंतर अजून एकदा 1 लाख टन घन कचऱ्यावर प्रक्रिया केली. मित्रांनो, आजही तो परत एवढं 7-8 कोटी रुपये खर्च करून सुद्धा जो काही वरखडे रोड आहे धुळ्यापासून जवळ असलेल्या कचरा डेपोवर जशीच्या तशी परिस्थिती आहे. त्या कचरा डेपोला रोज रात्री हे आग लावली जाते आणि त्याच्यातनं जे काही विषारी वायू येतात त्या विषारी वायूंमुळे कर्करोगासारखे श्वसनाला त्रास होईल असे भयंकर आजार निर्माण होतात. मित्रांनो, हा सर्वात दूर धुळा भाग, पेठ विभाग, इकडे मनमार्जिन, इकडे सगळं हवेच्या मार्फत पूर्ण शहरामध्ये जातो. यांना इतकीही संवेदना नाहीये की शहराच्या नागरिकांचे आरोग्याबद्दल त्यांना बिलकुल त्याची काळजी नाहीये. हा बायो मायनिंगचा जो प्रोजेक्ट होता हा सबशेल फेल झालेला आहे. आता आपल्याला याच्यावर जे काही तांत्रिक कायदेशीर जो काही अनुभव आहे तो फक्त कार्यसम्राट अनिल अण्णा गोटेंना जे याच कचरा डेपो मधून त्यांचा जो काही कृषी पारवा रोडला जे काही शेतकरी पुतळा आहे तिथून तर बिलाडी चौफुलीपर्यंत जाणारा रस्ता त्या ठिकाणी तयार होत आहे. मित्रांनो, या कचरा डेपोची व्यवस्था करून त्याच्यावर कशी प्रक्रिया करून कशा पद्धतीने त्याला आता शहराच्या बाहेर कसा हलवायचा, कुठे टाकायचा, याचं सर्व तांत्रिक नॉलेज अण्णा साहेबांना आहे. त्यांच्या